संपूर्ण गाव गोळा झालं. सडा रांगोळीनं गल्ल्या सजल्या. शेकडो गावकरी डोळ्यात अश्रू घेऊन उभे होते. महिलांनी औक्षणासाठी पात्र आणली होती. तरुणांनी फुलांच्या वर्षावात घोड्यावरून सवाद्य मिरवणूक काढली. विकासाचा खरा साथीदार अंतरवेलीचा ग्रामसेवक अशा थाटामाटात ग्रामसेवकाला निरोप देण्यात आला. गावचा चालक चांगला असेल तर गावचा विकास नक्की होतो, ही म्हण अंतरवेली तालुका निफाड या गावानं प्रत्यक्ष अनुभवली. ग्रामसेवक संदीप प्रल्हाद पाटील यांनी 2016 पासून आजवर केलेल्या कामगिरीमुळे गावाचा चेहरा मोहरा बदलला. त्यांच्या बदलीची बातमी समजताच स्थानिकांनी भावनिक निरोप देत घोड्यावरून सवाद्य मिरवणुकीतून त्यांचा गौरव केला. गावकऱ्यांनी निरोप समारंभाची खास आखणी केली. गावभर रांगोळ्या, फ्लेक्स, फुलांच्या पाकळ्यांनी स्वागत, डीजे, भरजरी फेटा आणि घोड्यावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तब्बल 70 ते 100 महिलांनी औक्षण केलं. यावेळी आबालवृद्धांचे डोळे पाणावले. गावकऱ्यांनी शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन भावनिक निरोप दिला. गावाची लोकसंख्या 1464 असून 320 कुटुंबांची वस्ती आहे. पूर्वी गावात वैयक्तिक शौचालयांचा अभाव होता. पाटील यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय उभारून गावाला हागणदारी मुक्त दर्जा मिळवून दिला. गावाच्या पाण्याच्या कृत्रिम टंचाईवर मात करत जल जीवन मिशन योजनेतून हर घर नल हर घर जल ही योजना पूर्ण केली. अंगणवाडी, ग्रामपंचायत भवन, शाळा, वाचनालय यांचं पुनरुज्जीवन, वृक्षारोपण, गावातील रस्त्यांचं काँक्रिटीकरण, भूमिगत गटार आणि विद्युतीकरण अशी कामं त्यांच्या काळात झाली. गावाला तंटामुक्ती गाव पुरस्कार, हागणदारी मुक्त गाव पुरस्कार, प्लास्टिक मुक्त गाव पुरस्कार, संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार, आदर्श गाव पुरस्कार असे अनेक सन्मान मिळाले. या कामगिरीची दखल घेऊन पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार 2020-21 आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठान अंतर्गत नालंदा ऑर्गनायझेशन तर्फे महाराष्ट्र रत्न सन्मान सोहळा पुरस्कार 2025 प्राप्त झाला. मी गावासाठी केलेली सेवा सार्थकी लागली, हेच माझ्यासाठी मोठं समाधान आहे. या प्रवासात त्यांना राष्ट्रीय सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष, ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, सचिव, सेवा सोसायटी पदाधिकारी, पोलीस पाटील, कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक आणि ग्रामस्थ यांची खंबीर साथ लाभली. नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी किरण कुमार आवारे, निफाड.